नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। कणकवलीत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील दुकानं फोडली। अनधिकृत वाळू व्यवसाय चालू देणार नाही, नितेश राणे यांची ग्वाही। आणि सागर तीर्थ किनाऱ्यावर बेकायदेशीर वाळू उपसा, स्थानिकात संताप। आता पाहूया सविस्तर बातम्या। कणकवली पोलीस ठाण्यापासून जेमतेम 100 मीटरवर असलेल्या कणकवली आचरा रस्त्यावरील 8 दुकानं चोरट्यांनी फोडली। या दुकानफोडीच्या घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्या। अनेक दुकानांमधून रक्कम देखील चोरीस केली आहे। दरम्यान दुकानं फोडताना एक चोरटा अनेकांच्या सीसीटीव्हीमध्ये जेरबंद झाला आहे। सीसीटीव्हीनुसार या दुकानफोड्या रात्री 3 वाजण्याच्या सुमारास झाल्या आहेत। या जबरी दुकानफोड्यांमुळे कणकवली शहरात घबराट उडाली आहे। पाहूयात। कणकवली शहरातील कणकवली आचरा रस्त्यावर सना कॉम्प्लेक्स असून त्याच्या तळमजल्यावरील 4 दुकानांना चोरट्यांनी लक्ष केलंय। यातील महालक्ष्मी पूजा भांडार व त्याचं गोडाऊन, फेमस टेलर दुकानाचं वर्कशॉप, SP बोरवेल आणि इलेक्ट्रिक्स वर्क्स या दुकानांचा समावेश आहे। त्यातील SP बोरवेल आणि इलेक्ट्रिक्स वर्क्स या दुकानातून 15,000 रुपये व मोबाईल तर उर्वरित दुकानांच्या ड्रॉवरमधून देखील काही रकमा चोरीस गेल्या आहेत। सना कॉम्प्लेक्सच्या अगदी समोर राज मेडिकल आहे। या मेडिकलच्या ड्रॉवरमधील 2,000 रुपये चोरट्यांनी चोरले। राज मेडिकलच्या बाजूलाच बाणे किराणा मालाचं दुकान, पान शॉप, स्वामी समर्थ जनरल टोर्स असून चोरट्यांनी या दुकानांनाही लक्ष केलंय। दरम्यान चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केलाय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांना जेरबंद करू असं आश्वासन पोलिसांनी दिलंय। 3:19ला ते झालं। फुटेजमध्ये 3:19चा टायमिंग दिसतोय आमच्या। आणि सकाळी मला 8:44ला डॉक्टरांचा फोन आला की सेटर फोडलेलं दिसतंय। त्या दरम्यान झाली आहे माहिती आम्हाला, त्या दरम्यान कळली। 5 ते 6 दुकानं फोडली आहेत। आमचा एक फोन गेला दुकानाचा, जो आमचा रोजचा कामाचा आहे तो, आणि एक 10-15 हजार रुपये आमची कॅश होती ड्रॉवरमध्ये, RD साठी ठेवले होते पैसे, ते पण गेले चोरीला। सकाळी पोलीस आले होते। 2 चेक होते खरं ते नाही। सकाळी पोलीस आले होते, त्यांच्यासोबत काय बोलणं झालं? पोलिसांसोबत माझ्या भावाचं बोलणं झालंय, त्यांनी माहिती सगळी लिहून घेतली आहे, तपास चालू आहे। सकाळी 5:45ला मला फोन आला। बाजूच्या बेकरीचे कामगार असतात ते सकाळी लवकर येतात, त्यांनी फोन केला मला की शटर जरासं तुमचं उचकटलेलं दिसतंय, येऊन बघा म्हणून मी जवळपास 10-1 मिनिटात मी लगेच आलो। ते शटर, एका साईडचं शटर, 2 साईडला शटर आहेत माझ्या दुकानाची। एका साईडचं शटर होतं ते जवळपास 1 फूट वरती उचललेलं असं बाहेरच्या बाजून त्याचं, आणि बाकी काय नव्हतं। म्हणून आम्ही दुसऱ्या बाजूचं शटर उघडून आतमध्ये मी जाऊन बघितलं। आतमध्ये तसं काय तेव्हा मला काय कळालं नाही काय नेलं आहे काय वगैरे काय, पण मी नंतर लगेच बंद करून पोलिसांचा फक्त कल्पना दिली आणि गेलो। नंतर येऊन परत दुकान उघडलं, मग सगळे पोलीस वगैरे आले। आम्ही CCTVचं सगळं फुटेज बघितलं। त्यावेळी बघितलं तर तो माणूस कोण चोर आहे तो दिसतोय बऱ्यापैकी। आतमध्ये गेलेला, काउंटरमधली थोडी कॅश होती माझी, थोड्या जुन्या नोटा ठेवलेल्या होत्या एकत्र, त्या सगळ्या त्याने गोळा करून नेलेल्या आहेत। एकूण किती चोरटे दिसतात CCTV? CCTVमध्ये माझ्या CCTVमध्ये एकच चोरटा दिसतो। तर पोलीस पंचनाम्यासाठी आले होते, पोलिसांसोबत काय बोलणं झालं? पोलिसांनी काय आश्वासन दिलं? पोलिसांनी आश्वासन असं काय नाही, सगळे डिटेल्स घेतलेत त्यांनी, CCTVचं फुटेज घेतलं आहे। किती रक्कम वगैरे काय अजून डिटेल्स सांगितली नाहीत मी त्यांना, तशी मोठीशी नाही म्हणा, टोटल मिळून काहीतरी 1,500-2 हजार रुपये गेले असतील, बाकी काही नाही। कणकवली शहर आणि घरफोड्या हे समीकरण तसं जुनंच आहे। जवळपास 2014 पासून कणकवली शहरामध्ये सातत्याने चोऱ्या, घरफोड्या हे प्रकार होत होते। मात्र मागील काही काळामध्ये हे प्रकार थोडेसे थांबले होते। साहजिकच कणकवली आणि कणकवली शहराच्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता। मात्र आज भल्या सकाळी पुन्हा एकदा कणकवली शहरामध्ये दुकानफोड्या उघडकीस आलेल्या आहेत। विशेष म्हणजे या दुकानफोड्या कणकवली पोलीस ठाण्यापासून जेमतेम 100 ते 150 मीटर अंतरावर झालेल्या आहेत। कणकवली जो आता जे घरफोडीचं माफ करा दुकानफोडीचं ठिकाणचे घडलं आहे, तिकडून अगदी डावीकडे 100 मीटर अंतरावरती कणकवली पोलीस स्टेशन आहे। इकडे एका बाजूला कणकवली पोलीस स्टेशन, तर त्याच्या दुसऱ्या बाजूला कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक आहे। अर्थातच आप्पासाहेब पटवर्धन चौक हा कणकवली शहरातील सर्वाधिक महत्त्वाचा चौक आहे। साहजिकच भलेही दिवसाची वेळ असेल किंवा रात्रीची वेळ असेल, या भागामध्ये कायमच वर्दळ असते।
आणि असं असताना सुद्धा या वर्दळीच्या ठिकाणी जवळपास 8 ते 9 दुकानं चोरट्यांनी फोडलेली आहेत। साहजिकच कणकवली शहरातील नागरिक असतील किंवा व्यापारी असतील यांच्यामध्ये मोठी घबराट पसरली आहे। ज्यावेळी आता ह्या दुकानफोडीच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत त्यावेळी कणकवली पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आहे, पंचनामा केला आहे। मात्र हा पंचनामा केवळ प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे राहू नये, तर हा पंचनामा झाल्याच्या नंतर यशस्वी तपास केला जावा। कारण आज घरफोड्या ज्याप्रमाणे झालेल्या आहेत त्याचा विचार केला तर घरफोड्यांची मालिका सुद्धा दुकानफोड्या ज्या पद्धतीने झालेल्या आहेत त्याचा विचार केला तर दुकानफोड्यांची मालिका सुद्धा सुरू होऊ शकते आणि तसं होऊ नये। कणकवलीकर नागरिक असतील किंवा व्यापारी असतील त्यांना मोकळा श्वास मिळावा यासाठीच कणकवली पोलिसांनी ह्या दुकानफोड्यांचा यशस्वीरित्या तपास करावा अशी मागणी होत आहे। कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर, कोकणात लाईव्ह, कणकवली। वेंगुर्ले तालुक्यातील सागर तीर्थ समुद्र किनाऱ्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञाताकडून बेकायदेशीर वाळू उपसा केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे पर्यावरण आणि सागरी किनाऱ्यावरील सुरक्षितता धोक्यात आल्याची चिंता व्यक्त होत आहे। सागर तीर्थ किनाऱ्यावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी वाळूचा उपसा केल्याची माहिती समोर आली आहे। या बेकायदेशीर प्रकारामुळे किनाऱ्यावरील नैसर्गिक रचना धोक्यात येण्याची शक्यता आहे। स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून पर्यटकांकडून संताप व्यक्त होत आहे। वारंवार होणाऱ्या अशा प्रकारांमुळे भविष्यात किनाऱ्याची झीज वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। प्रशासनानं या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन कठोर पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। निरवडे महोत्सव 2026 भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, जिप सदस्य संदीप गावडे आदींसह मान्यवर उपस्थित होते। हा महोत्सव निरवडेवासियांसाठी पर्वणी ठरला आहे। निरवडे ग्रामस्थांच्या सहकार्यानं श्रीदेव महापुरुष कला क्रीडा मंडळानं आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य अशा निरवडे महोत्सव 2026 जल्लोषी वातावरणात उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भाजपा युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती लाभली। यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव, तळवडे मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप गावडे, सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, प्रमोद गावडे, निखिल माळकर आदींसह निरवडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। चटकदार फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक रंगतदार कार्यक्रमांची मेजवानी हे या महोत्सवाचं खास आकर्षण ठरलं। रामासी श्री राम भावुक असता, रामासी श्री राम भावुक असता, तरी का शरण जाता वशिष्ठासी, तरी का शरण जाता वशिष्ठासी, राम आहे कोण विचारून बाहे, तुका म्हणे राम तुझा तुझी पाहे, तुका म्हणे राम तुझा तुझी पाहे, तुका म्हणे राम। अनधिकृत वाळू व्यवसाय तसंच कोणतेच अनधिकृत व्यवसाय जिल्ह्यात चालू देणार नसल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं आहे।
पालकमंत्री असलो तरी या जिल्ह्याचा सेवक म्हणून या जिल्ह्याच्या लोकांच्या अडीअडचणी दूर करणं हे माझं मूळ कर्तव्य आहे आणि म्हणून लोकांशी जास्तीत जास्त संवाद करणं, त्यांची गाठीभेटी घेणं आणि त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही हे पालकमंत्री कक्ष सुरू केला होता आणि त्याप्रमाणे आज ह्या पालकमंत्री कक्षामध्ये बसून माझ्या जनतेची जे काही अडीअडचणी आहेत, निवेदनं आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही हा संवादाची बैठक इथे आयोजित केली होती. मोठ्या प्रमाणामध्ये लोक आली, त्यांनी त्यांच्या निवेदनावर आमच्याकडून न्याय मिळवून घेतला आणि असंच ह्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या जनतेशी सातत्याने संवाद ठेवणं. आता माझ्याबरोबर माझे आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष पण आहे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष, अन्य लोकप्रतिनिधी पण इथे आहेत आणि म्हणून जनतेचे सेवक म्हणून आम्ही जेवढे जास्त जनतेच्या जवळ जाऊ, जनतेला थांबून ठेवण्यापेक्षा जनतेचे प्रश्न लवकर सोडवणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे आणि तेच आम्ही करण्यासाठी आज इथे जमलेलो आहे. सर करताय, मात्र आता जर बघितलं तर कालावड खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होते आणि या ठिकाणी तळाशीलचे ग्रामस्थ आंदोलन करतात खाडीमध्ये उतरून. कालच त्या संदर्भात आमदार निलेश राणेजी असतील, मी स्वतः असेल, आम्ही सगळे शासकीय यंत्रणेच्या संपर्कात आहोत, महसूल यंत्रणेच्या संपर्कात आहोत. अनधिकृत अशा पद्धतीचा कोणी वाळू उपसा करत असेल तर आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सहन करणार नाही. म्हणून त्या पद्धतीचे निर्देश आणि आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि म्हणून ह्या सगळ्यावर करडी नजर आमच्या लोकांची आहे. म्हणून जनतेने निश्चिंत राहावं. शक्तीपीठ महामार्गाचा फायनल लेआउट येईल त्यावेळी तो सर्वांच्या समोर ठेवला जाईल. या महामार्गामुळे बाधित होणाऱ्या सर्वांशी व्यवस्थित चर्चा केली जाईल आणि त्या सर्वांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग पूर्ण केला जाईल असं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं आहे. पाहूयात. मार्ग हा आपल्यासाठी विकास मार्ग आहे. जेव्हा त्याचा ओरिजिनल प्लॅन बाहेर आला तेव्हा मी असो, आमचे मनीष दळवीजी असो, आम्ही काही मंत्रालय स्तरातल्या अधिकाऱ्यांबरोबर बसलो आणि त्याच्यामध्ये बाधित झालेली गावं ज्याच्यामध्ये आमचं बांदा बाजारपेठ पण बाधित होत होता, अन्य प्रमुख गावं पण बाधित होत होती आणि तिकडच्या सगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आदरणीय राणे साहेबांनी कलेक्टर ऑफिसमध्ये मुख्याधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि मग तिथेच आमचं ठरलं की लोकांचे जे विरोध आहेत, बांदा ही आमच्या जिल्ह्यातली फार प्रमुख बाजारपेठ आहे, म्हणून अशा बाजारपेठांना किंवा अशा गावांना वगळून हा महामार्ग जो विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे त्याला आपण पहिला जो प्लॅन होता त्याचा जास्त फायदा गोवाकडे होत होता, कारण तो रस्ता निघतच होता डायरेक्ट गोव्यामध्ये. आपण सुचवलं की बाबा महामार्ग करतच असाल तर तुम्ही जिल्ह्याला त्याचा फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आपण पहा. त्याप्रमाणे 0 पॉईंट आणि मळगाव या दोन्ही पॉईंट आम्ही सुचवलेले आहेत. त्याप्रमाणे MSRD संबंधित खातं ह्याबद्दल अभ्यास करत आहे. मी एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांचे सल्लामसलत केल्यानंतर मी जिल्ह्याच्या आणि त्या भागाच्या लोकांना विश्वास देतो, सगळ्यांना विश्वासात घेऊनच हा विकास मार्ग पूर्ण करण्यात येईल, शक्तीपीठ मार्ग पूर्ण करण्यात येईल. शेवटी आम्ही महामार्ग का बनवतो? इथे रोजगार निर्मिती झाली पाहिजे, इथे उद्योग आले पाहिजे. आज शक्तीपीठमुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आणि व्यवसाय आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतात. प्रत्येकाच्या त्याच्यामध्ये प्रश्न असू शकतो, काही लोकांचा विरोधी असणार, कारण का शेवटी कुठलाही प्रकल्प आला तर त्याला 100% लोकांचा पाठिंबा कधी कधी भेटत नाही. पण शासनचे प्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेशी संवाद करायला तयार आहोत. जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करेन. माझं कार्यालय तुमच्यासाठी 24 तास उघडं आहे. कुठेही त्यांची जी काही संघर्ष समिती असो, काही त्यांच्या लोकांमध्ये त्या भागातल्या लोकांच्या मनात काही प्रश्न असतो, हक्काने माझ्याकडे यावं. मी त्यांना बसून 1 तास 2 तास पुरा दिवस त्यांना समजून देण्यासाठी तयार आहे. जेव्हा पण फायनल प्लॅन तयार होण्याच्या अगोदर, परत सांगतो, फायनल प्लॅन तयार करण्याच्या अगोदर ह्या बाबतीमध्ये त्या भागातल्या लोकांशी बोलण्यात येईल, प्रेझेंटेशन दिलं जाईल
खासदार साहेब असो, आमदार जी साहेब असो, सरपंच असो, सगळ्या लोकांना एकत्र बसून असा प्लॅन येतो हा दाखवण्यात येईल. त्याच्यामध्ये पण काही सूचना असतील त्याही घेतल्या जातील आणि त्या सगळ्यांना विश्वासात घेतल्यानंतर शक्तिपीठ महामार्ग आपल्या जिल्ह्यामध्ये होईल. खरात प्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन केली आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईल. मात्र या संदर्भात कोणाकडे माहिती असेल तर त्यांनी ती SITकडे द्यावी. नुसते आरोप करत बसण्यात काही अर्थ नाही असा सल्ला पालकमंत्री नितेश राणेंनी दिला आहे. पाहूयात. केस आता पोलीस चौकशी करते. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी SIT पण नेमलेली आहे. चौकशी सुरू होत असताना पोलीस प्रत्येक बारकाईचा अभ्यास करतात. शेवटी ती केस का महत्त्वाची आहे, कारण की असंख्य माता भगिनीच्या भविष्याशी निगडीत असलेली ती केस आहे. खरातची असंख्य माता भगिनींना त्या निमित्ताने न्याय मिळणार आहे आणि म्हणून कोणालाही काही बोलायचं असेल, काही आरोप करायचे तर SITला त्या संदर्भात त्यांनी संवाद साधावा किंवा माहिती द्यावी. आता कोणी काय माहिती दिली असेल तर त्यावर SIT भूमिका घेईल ना. राज्य सरकारने स्थापन केलेली SIT आहे आणि म्हणून कोणी काय आरोप केले असतील, काही नवीन माहिती दिली असेल तर SIT त्याच्या बाबतीमध्ये चौकशी करेल. यावर्षी कोकणातील आंबा उत्पादन 90% घटले असताना कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व गुजरातमधून येणारा आंबा देवगड व रत्नागिरी हापूस आंबा म्हणून विकला जातोय. कोकणातील देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याचं उत्पादन 90% घटू नये दर पाडण्याचं षडयंत्र सुरू आहे. कोकणचा हापूस म्हणून परराज्यातून आलेला आंबा संपूर्ण राज्यभर विकला गेल्यानं आंब्याचे दर पडू लागले आहेत. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पाहूयात. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री गेली 100 वर्षातली शिखर संस्था आहे आणि त्याची स्थापना उद्योगपती सेठ वालचंद्र यांनी केलेली आहे. आता इथे आपण जे पत्रकार परिषद घेतो त्याचं एकमेव कारण म्हणजे कोकणात आंबा आणि काजूवर जो निसर्गाचा परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळे जे शेतकऱ्याला जी मदत केलेली आहे ती फार तुटपुंजी आहे. एकेरी किंवा हेक्टरी जे 22,000 जी देत आहेत ती फार कमी आहे. ती शासनाने वाढवून द्यावी या आमच्या महाराष्ट्र चेंबरतर्फे विनंती आहे. कारण एका हेक्टरमध्ये 100 कलमं येतात. 100 कलम 5,000 जरी उत्पन्न आपण पकडलं तरी 5 लाख होतात. तर ह्या निसर्गाच्या कोपामुळे कमी होऊन समजा 4 लाख जरी आलं त्याच्या अगेन्स्ट 22,000 म्हणजे फार नगण्य आहे. ती वाढवून द्यावी अशी माझी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे. नंतर काजूचा सुद्धा प्रश्न आहे. काजू सुद्धा हमीभाव झाला पाहिजे. जर शेजारच्या गोव्यात काजूचा हमीभाव असेल तर आपल्या महाराष्ट्रात का नाही. तो फार दर कमी आहे. त्याशिवाय हा काजूचा जो प्रश्न आहे तो सन्माननीय खासदार माजी खासदार आणि आताचे आमदार कुडाळचे मालवणचे निलेश की त्याला हमीभाव मिळालाच पाहिजे आणि त्याला जे शासनाच्या योजना आहेत आणि जे आपल्या आमदारांचे जे प्रश्न त्याला आमचा महाराष्ट्र चेंबर सुद्धा पाठिंबा आहे. इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किंवा कोकणातले जे शेतकरी आहेत त्यांना महाराष्ट्र चेंबरचा पाठिंबा राहील की तुटपुंजी मदत आहे त्याच्यात त्यांनी वाढ करून द्यावी अशी परत माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. यावर्षी कोकणातील आंबा उत्पादन 90% घटले असताना कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व गुजरातमधून येणारा आंबा देवगड व रत्नागिरी हापूस आंबा म्हणून विकला जातोय. कोकणातील देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याचं उत्पादन 90% घटू नये दर पाडण्याचं षडयंत्र सुरू आहे. कोकणचा हापूस म्हणून परराज्यातून आलेला आंबा संपूर्ण राज्यभर विकला गेल्यानं आंब्याचे दर पडू लागले आहेत. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पाहूयात. आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा व्यापारी त्याचबरोबर आंबा बागायतदार शेतकरी आणि नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद कुमार जेरे त्याचबरोबर बाजार समितीचे काही ज्येष्ठ संचालक यांच्या सहित एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आंबा बागायतदारांच्यावर आलेला प्रसंग आणि सातत्यानं तामिळनाडू, मद्रास त्याचबरोबर कर्नाटक, गुजरात, केरळ या बाहेरच्या राज्यातून आलेला आंबा हापूस या नावानं विकला जातो. ज्याची गुणवत्ता
आणि कोकणच्या हापूस आंब्याची गुणवत्ता याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. पण त्यामुळं जी हक्काची बाजारपेठ आहे कोकणच्या विशेषतः देवगड, रत्नागिरी आणि वेंगुर्ला हापूसच्या आंब्याची जी हक्काची बाजारपेठ आहे ती कुठेतरी विचलित व्हायला लागलेली आहे. ग्राहकांच्या मध्ये गुणवत्ता कमीचा आंबा पुरवल्यामुळं नाराजी निर्माण व्हायला लागली आहे. त्याचा विपरीत खपावर परिणाम व्हायला लागला आहे. तेव्हा या बाहेरील राज्यांना विशेषतः बाहेरून आलेला जो आंबा आहे तो कोकणचा हापूस म्हणून जो विकला जातो त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. व्यापारीने सुद्धा याचं भान ठेवावं, अन्यथा आम्हाला त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागेल. त्याचबरोबर यावर्षी आंबा बागायतदारांना व्यापाऱ्यांनी जे काही ॲडव्हान्स दिलेले आहेत त्याच्यावर 18 ते 22% व्याजाची आकारणी केली जाते. ती व्याज तर आम्ही देणारच नाही, परंतु या असाधारण परिस्थितीमध्ये आंबा बागायतदारांच्यावर जे एक मोठं संकट आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मूळ मुद्दलामध्येच काही रक्कम कपात केली पाहिजे. कारण सरकारनं वाऱ्यावर सोडलेला आहे. व्यापारी मोठा झाला आहे तो शेतकऱ्यांच्या जीवावरच झालेला आहे. तेव्हा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी व्यापाऱ्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये त्याग केला पाहिजे. आणि देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, वेंगुर्ला हापूस असं लेबल जाऊन जे व्यापारी बाहेरच्या राज्यातला आंबा विकतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. इथं आंबा बागायतदारांचा आंबा आल्यानंतर लिलाव लवकर होत नाही म्हणून उन्हातानामध्ये गाड्या उभ्या राहतात आणि त्यामुळं आंब्याच्या क्वालिटीवर, गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यासाठी बाजार समितीनं एक चांगला शेड निर्माण करून द्यावा, सावली करून द्यावी. या संदर्भातली जवळपास 2.5 तास चर्चा झाली आणि बाजार समितीनं सगळ्या सुविधा देण्याचं कबूल केलं. त्याचबरोबर दररोज कुठल्या जिल्ह्यातून किती आंबा आवक झाला याची माहिती बाजार समितीमधून प्रसारित केली जाईल, जेणेकरून ग्राहकांना सुद्धा कळेल की देवगडचा हापूस किती मार्केटमध्ये गेला आणि मार्केटमध्ये विक्रीला किती मोठ्या प्रमाणात विकला जातो. आणि हे जे काही खर्ची आंबे बाजारामध्ये येत आहेत त्याच्यावर कुठेतरी आळा बसेल या संदर्भातला सुद्धा निर्णय झालेला आहे. आणि आज आंबा बागायतदारांना अडचणीच्या काळामध्ये जो काय आता निसर्गाच्या तडाख्यातून वाचलेला आंबा आहे तो अधिक भावानं विकला पाहिजे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावं असं ठणकावून सांगितलं. व्यापाऱ्यांनी सुद्धा कबूल केलं. आणि हे सहकार्य जर व्यापाऱ्यांनी केलं नाही तर लॉकडाऊनच्या काळामध्ये आंब्याचं अमाप उत्पादन झालेलं होतं. बाजार समित्या बंद होत्या पण तरी सुद्धा बागायतदारांनी आपला आंबा थेट ग्राहकांच्यापर्यंत विकलेला होता आणि त्यात चांगला पैसा मिळाला होता. हा अनुभव आमच्याकडे ताजा आहे. आणि अशा व्यापाऱ्यांनी जर का सहकार्य केलं नाही तर आम्हाला आमची बाजारपेठ स्वतंत्रपणानं शोधावं लागेल असंही ठणकावून सांगितलं. सगळ्या व्यापाऱ्यांनी एक सुरामध्ये शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणानं राहायचं कबूल केलेलं आहे. आम्ही 8 दिवस बघू. जर याच्यामध्ये काही बदल झाला, व्यापारी सहकार्य करत नाहीत म्हटले तर वेगळ्या पद्धतीनं व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही निश्चितच वटणीवर आणू. कणकवली पोलीस ठाण्यापासून जेमतेम 100 मीटरवर असलेल्या कणकवली आचरा रस्त्यावरील 8 दुकानं चोरट्यांनी फोडली. या दुकानफोडीच्या घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्या. अनेक दुकानांमधून रक्कम देखील चोरीस केली आहे. दरम्यान दुकानं फोडताना एक चोरटा अनेकांच्या सीसीटीव्हीमध्ये जेरबंद झाला आहे. सीसीटीव्हीनुसार या दुकानफोड्या रात्री 3 वाजण्याच्या सुमारास झाल्या आहेत. या जबरी दुकानफोड्यांमुळे कणकवली शहरात घबराट उडाली आहे. पाहूयात. कणकवली आचरा रोड येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तब्बल 6 ते 7 दुकानं चोरट्यांनी फोडलेली आहेत. एकंदरीत पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. आणि यामध्ये किराणा मालाचे दुकान असेल, मेडिकल आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक दुकान आहे, पूजेचं साहित्याचं दुकान आहे, अशी मिळून 6 ते 7 दुकानं पोलिसांनी चोरट्यांनी फोडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती देखील घेत आहेत. पण धाडसी चोरी मानली जाते आहे आणि एक जण रात्रीच्या CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये कैद देखील झालेला आहे.
काही ठिकाणी दुकानांचे जे CCTV कॅमेरे आहेत ते कॅमेरे इथे लावण्यात आहेत, त्यांचे तपास पोलीस करत आहेत. एकंदरीत या धाडसी चोरीमुळे कणकवलीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तब्बल कणकवली बस स्थानकाच्या बाजूलाच असलेली ह्या आचारा रोडवर ही चोरी केल्याने म्हणजे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण झालं आहे. आणि 6 ते 7 दुकानं एकाच वेळी फोडल्याने यामध्ये नेमके किती मुद्देमाल गेला, चोरी कुठे झाली, काय मुद्देमाल गेला, कितीचा मुद्देमाल गेला ह्याचा पोलीस तपास घेत आहेत. पण एकंदरीत आता हे चोर आहेत ते पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालेलं आहे. उमेश पुचडे, कोकणसाद लाईव्ह, कणकवली. श्रीमती अंजली दमानिया यांनी काही महनीय व्यक्तींचे खरात यांच्याशी बोलणं झाल्याचा आज दावा केलेला आहे. जोपर्यंत खरातांवर कुठलेही आरोप नव्हते तोपर्यंत त्यांच्याशी कोणीही फोनमध्ये बोलण्यावर कुठलेही निर्बंध नव्हते किंवा तसं बोलण्यामध्ये कोणतंही गैर नव्हतं. असं असताना केवळ फोनवर बोलले म्हणून सिनियर मंत्र्यांवर आरोप करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्याचबरोबर दीपक लोंढे हे खरात यांच्याशी बोलले, त्याच्याशी माझा संबंध जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. माझा काय संबंध आहे दीपक लोंढेंशी? दीपक लोंढे हे सिन्नरला राहतात आणि ते खरातांशी परिचित आहेत आणि त्याच्यामुळे ते खरातांशी बोलले असतील तर त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. विनाकारण प्रत्येक गोष्टीमध्ये माझं नाव गुंतवण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. श्रीलंकेतील ऑपरेशन पवन मोहिमेदरम्यान भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या रामचंद्र सुमा गावडे यांना 3 एप्रिल 1988 रोजी वीरमरण आलं होतं. त्यांच्या महान बलिदानानंतर तब्बल 38 वर्षांनी त्यांच्या कुटुंबियांनी चौकुळ केगदवाडी येथे त्यांच्या स्मारकाची उभारणी केली. या स्मारकाचं अनावरण 3 एप्रिल रोजी करण्यात आलं. श्रीलंकेतील ऑपरेशन पवन मोहिमेदरम्यान भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या रामचंद्र सुमा गावडे यांना 3 एप्रिल 1988 रोजी वीरमरण आलं होतं. त्यांच्या महान बलिदानानंतर तब्बल 38 वर्षांनी त्यांच्या कुटुंबियांनी चौकुळ केगदवाडी येथे त्यांच्या स्मारकाची उभारणी केली. या स्मारकाचं अनावरण 3 एप्रिल रोजी करण्यात आलं.
आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते शहीद रामचंद्र सोमा गावडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाघ मराठ्याचा जय हो. वाघ मराठ्याचा जय हो. वाघ मराठ्याचा जय हो. सैनिको तुमच्यासाठी पेट व हृदयातील सूर्य तुम्ही वायू मराठ्याचा तसंच शौर्याचं प्रतीक असलेल्या बंदुकीचंही अनावरण करण्यात आलं. ऑपरेशन पवनमध्ये सहभागी झालेल्या शहीद रामचंद्र गावडे यांच्या सहकार्याने त्या काळातील हृदयद्रावक प्रसंग उलगडला. एका छोट्या पुलाखाली लपवून ठेवलेल्या ग्रेनेड बॉम्बचा भीषण स्फोट झाल्यानं त्या स्फोटात गाडी अक्षरशः हवेत उडाली. या दुर्दैवी घटनेत शहीद रामचंद्र सोमा गावडे यांना वीरमरण आलं. हा प्रसंग ऐकताना उपस्थित नागरिक अक्षरशः स्तब्ध झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वीरचक्र अर्पण करून शहीद रामचंद्र गावडे यांना आदरांजली वाहण्यात आली. या सोहळ्यास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, तहसीलदार श्रीधर पाटील, कॅप्टन मार्टिन, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य शोभा गावडे, सरपंच गुलाबराव गावडे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, दिनेश गावडे, माजी सैनिक बापू गावडे, सुभाष गावडे, प्रमुख गावकर बाळाबाई गावडे, निसर्ग अभ्यासक काका भिसे, तसंच पंचक्रोशीतील नागरिक आणि बेळगाव, कोल्हापूर आदी ठिकाणाहून आलेले मराठा बटालियनचे आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद रामचंद्र सोमा गावडे यांच्या स्मारक अनावरणानं गावात देशभक्ती, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना पुन्हा एकदा जागृत झाली. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. कणकवलीत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील दुकानं फोडली. अनधिकृत वाळू व्यवसाय चालू देणार नाही, नितेश राणे यांची ग्वाही. आणि सागरतीर्थ किनाऱ्यावर बेकायदेशीर वाळू उपसा, स्थानिकात संताप. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.